आज आम्ही सिंदखेडराजात उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आमची गेल्या 2 वर्षापासून आमच्या सिंदखेडराजा तालुक्यामध्ये सातत्याने अतिवृष्टी गारपीट या ठिकाणी होत आहे आणि शेतकऱ्याची शेतातलं पीक हे पूर्णपणे सडत आहे। याही वर्षी तीच पद्धत या ठिकाणी झालेली आहे। आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी श्री साहेबांना विनंती केली की 26 फेब्रुवारी 2024 ची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही। 2024 ची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही। आज या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केला, जर आम्हाला मदत मिळाली नाही तर येणाऱ्या 9 तारखेला पळसखेडच्या या ठिकाणी पातळगंगेवर आम्ही जलसमाधी घेणार आहे। आज या ठिकाणी सिंदखेडराजा तालुक्यामधून पळसखेड चक्क्यातले 100 शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आणि 100 शेतकरी त्या ठिकाणी पातळगंगेमध्ये त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे। प्रशासनाला एवढी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यावर हा अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला जलसमाधी घेण्याचा या ठिकाणी पवित्र सरकारने होऊ देऊ नये। कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने याच्या अगोदरची जलसमाधी झाली घाटाखाली, त्या शेतकऱ्यांनी गावाला न्याय मिळावा म्हणून जलसमाधी केली होती आणि त्या जलसमाधीमध्ये त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। तीच वेळ आणि सरकारला तीच वेळ येऊ द्यायची का शेतकऱ्यावर, हाच सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। म्हणून मी सरकारला परत एकदा सांगतो की आमच्या आजच्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून झालेल्या गारपीटीची शेतकऱ्याला मदत 50 रुपये प्रति हेक्टर मदत मिळावी, पंजाबच्या धर्तीवर या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळावी। त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्हा वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि वल्ला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी मदत द्यावी, ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे। अनेक ठिकाणी अनेक वेळा सरकारला आम्ही पाठपुरावा केला पण प्रशासन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायला तयार नाही। म्हणून आज नाईलाजाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे येणाऱ्या 9 तारखेला आम्ही पातळगंगा या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी 100 शेतकरी या ठिकाणी जलसमाधीमध्ये उतरणार आहे। या ठिकाणी मी या ठिकाणी साहेबांना एक विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना, की आमचा सिंदखेडराजा तालुका बुलढाणा जिल्हा संपूर्ण वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला थेट मदत द्यावी। पळसखेडच्या सर्व शेतकरी बांधव उपविभागीय कार्यालय सिंदखेडराजा या ठिकाणी आलेलो आहेत। आम्हाला 26/11/2023 रोजी गारपीट झाली होती आणि त्या गारपीटीच्या अनुषंगानं आम्हाला मदत मिळाली, पण त्याच नंतर आम्हाला गहू आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर 26 फेब्रुवारी 2024ला पुन्हा गारपीट झाली। त्याचं अनुदान शासनाने दिलेलं आहे पण ते आम्हाला आमच्या आतापर्यंत खात्यात आलेलं नाही। त्यासाठी आम्ही सर्व पळसखेडच्या गावासीय या उपविभागीय कार्यालयात एक निवेदन घेऊन आलेलं आहे। जर त्यांनी आम्हाला या निवेदनाद्वारे जर आम्हाला मदत दिली नाही तर येत्या 9 तारखेला 9/10/2025ला सकाळी 11 वाजता आम्ही पळसखेडवासीय सर्व गावकरी आम्ही पाताळगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे। याची प्रशासनाने नोंद घ्यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।